विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला DMAR ड्रायव्हर या पदाकरिता जर आपण फॉर्म भरला असेल तर त्यातील जो सिलेबस आहे त्यातील टॉपिक आहे नॉलेज ऑफ बेसिक सेफ्टी स्टँडर्ड टू बी फॉलोड व्हाईल ड्रायव्हिंग अ मोटर व्हेकल या टॉपिकवर आधारित आज प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, नक्की परीक्षेत तुम्हाला यातूनच प्रश्न आलेले दिसतील। पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द प्रायमरी रिझन टू ऑलवेज वेअर सीट बेल्ट व्हाईल ड्रायव्हिंग? गाडी चालवताना सीट बेल्ट घालण्यामागील मुख्य कारण काय आहे? 4 ऑप्शन आहेत। आपण व्हिडिओला पॉज करायचा आणि ऑप्शन रीड करायचे आणि खाली प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचा प्रयत्न करायचा आहे। मी तुम्हाला लगेचच उत्तर सांगणार आहे। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, टू प्रिव्हेंट इंजुरी ड्युरिंग ॲक्सिडेंट। सीट बेल्ट का घातला पाहिजे? तर जेव्हा तुमचा ॲक्सिडेंट होतो तेव्हा कुठल्या पद्धतीची इजा होऊ नये म्हणून सीट बेल्ट घालणं अगदी महत्त्वाचं आहे। यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट शुड यू डू बिफोर चेंजिंग लेन्स ऑन अ हायवे? हायवेवर लेन बदलण्यापूर्वी काय केलं पाहिजे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी, चेक मिरर अँड ब्लाइंड स्पॉट। आरसे आणि ब्लाइंड स्पॉट तपासले पाहिजे जर तुम्हाला लेन चेंज करायचे असेल आणि तुम्हाला इंडिकेटर देखील द्यावा लागतो। बरोबर, ज्या लेनमध्ये जायचं आहे त्या साईडचं इंडिकेटर देऊन तुम्हाला लेन चेंज करता येते। आणि तसंच लक्षात घ्या, DMAR ड्रायव्हरसाठी जर तुम्हाला कमी वेळात चांगले प्रश्नांची तयारी करायची असेल तर आपल्याकडे 800+ प्रश्न आहे, सोबत 20 ऑनलाईन टेस्ट आहेत आणि 2 फुल लेंथ टेस्ट आपण याच्यासाठी प्रोव्हाइड करत आहोत। प्राईज आहे 249। हा कोर्स परचेस करण्याकरिता आपलं जे ॲप्लिकेशन आहे ज्ञानवंदना एज्युकेटर ते तुम्हाला डाउनलोड करावं लागेल आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्ही हा कोर्स परचेस करून घ्या, नक्की तुम्हाला याचा फायदा होईल। यानंतर नॉन टेक्निकलचं मटेरियल हवं असेल ते देखील आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्यामध्ये 18,000+ प्रश्न आहेत। प्राईज आहे 499। दोन्ही कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द रिकमेंडेड सेफ फॉलोइंग डिस्टन्स बिटवीन व्हेकल? गाड्यांदरम्यान सुरक्षित अंतर किती असलं पाहिजे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 3 सेकंदाचं। पुढील प्रश्न, व्हेन शुड यू यूज युअर व्हेकल हॉर्न? गाडीचा हॉर्न कधी वापरावा? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, टू ऑन द डेंजर, इतरांना धोका असल्याचे सांगण्यासाठी। पुढील प्रश्न, व्हॉट इज द मॅक्झिमम परमिसिबल स्पीड इन रेसिडेन्शियल एरियाज अनलेस अदरवाईज साईन पोस्टेड? रेसिडेन्शियल भागात अधिकृत चिन्ह नसल्यास कमाल वेग किती असतो? तर तो असतो 30 किलोमीटर प्रति तास। पुढील प्रश्न, हाऊ शुड यू रिॲक्ट टू फ्लॅशिंग रेड ट्रॅफिक लाईट? लाल झळकणारा ट्रॅफिक लाईट आल्यावर काय करावे? योग्य उत्तर आहे स्टॉप अँड प्रोसीड व्हेन सेफ। पुढील प्रश्न, व्हॉट शुड यू डू इफ एन इमर्जन्सी व्हेकल अप्रोचेस विथ सायरन हॉर्न? सायरन वाजणारे आपत्कालीन गाडी येत असल्यास काय करावे? तर राईट आन्सर आहे पुल ओव्हर टू द साईड अँड स्टॉप, बाजूला गाडी थांबवायची। पुढील प्रश्न, व्हॉट इज द सेफेस्ट प्रॅक्टिस व्हाईल ड्रायव्हिंग इन फॉग? धुके असताना गाडी चालवण्याचा सुरक्षित मार्ग कोणता आहे? तर तो आहे ऑप्शन क्रमांक बी, यूज लो बीम हेडलाईट, लो बीम हेडलाईट वापरा। पुढील प्रश्न, व्हॉट इज द लिगल ब्लड अल्कोहोल लिमिट फॉर ड्रायव्हर इन मोस्ट रिजन? बहुतांश भागात ड्रायव्हरचा कायदेशीर रक्तातील मद्य प्रमाण किती असते? तर ते असते 0.05% अल्कोहोल। पुढील प्रश्न, व्हेन शुड यू यूज द व्हेकल इंडिकेटर? गाडीचं इंडिकेटर कधी वापरावा? आणि जे आम्ही तुमच्यासाठी मटेरियल तयार केले विद्यार्थी मित्रांनो त्याचा नक्की तुम्ही फायदा घ्यायचा आहे। 800 प्रश्न आहेत, जसे आपल्या स्क्रीनवर आहेत असेच प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे। एकदा डोळ्या खालून घाला, नक्की परीक्षेत तुम्हाला त्याची मदत होईल। गाडीचे इंडिकेटर कधी वापरावा? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बिफोर टर्निंग ऑर चेंजिंग लेन्स। पुढील प्रश्न, व्हॉट शुड यू डू इफ युअर व्हेकल स्टार्ट टू स्किड ऑन अ वेट रोड? ओल्या रस्त्यावर गाडी स्किड झाल्यास काय करावे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, स्टिअर इन द डिरेक्शन ऑफ स्किड, स्किड होणाऱ्या दिशेने स्टिअर करा। पुढील प्रश्न, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ युझिंग चाइल्ड सेफ्टी सीट? बाल सुरक्षा खुर्ची वापरण्याचे महत्त्व काय? तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी, बोथ ए अँड बी, इट इज अ लिगल रिक्वायरमेंट आणि प्रोटेक्ट चिल्ड्रन इन केस ऑफ ॲक्सिडेंट। पुढील प्रश्न, हाऊ ऑफन
शुड यू चेक युअर व्हेकल्स टायर प्रेशर? टायरचा दाब किती वेळा तपासावा? तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी, मंथली चेक केला पाहिजे. पुढील प्रश्न, व्हॉट शुड यू डू इफ युअर ब्रेक पेडल फील्स सॉफ्ट ऑर सिंक्स? ब्रेक पेडल सॉफ्ट वाटल्यास काय करावे? राईट आन्सर आहे चेक ब्रेक फ्लूइड अँड गेट ब्रेक इन्स्पेक्टेड इमिजिएटली. ब्रेक फ्लूइड तपासा आणि लगेच तपासणी करा. पुढील प्रश्न, व्हॉट इज द सेफेस्ट वे टू ओव्हरटेक अनदर व्हेकल? दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा सुरक्षित मार्ग कोणता? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, ओनली व्हेन क्लिअर अँड सेफ सिग्नलिंग इन ॲडव्हान्स. स्पष्ट आणि सुरक्षित असताना आधी सिग्नल देऊन. पुढील प्रश्न, व्हॉट शुड यू डू ॲट दी पेडेस्ट्रियन क्रॉसिंग व्हेन पेडेस्ट्रियन आर वेटिंग? पायी लोकांच्या वाटेत थांबलेल्या ठिकाणी काय करावे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, स्टॉप अँड अलो देम टू क्रॉस. थांबून पायी लोकांना वाट द्यायची आहे. पुढील प्रश्न, व्हॉट शुड यू डू इफ युअर हेडलाईट सडनली फेल ॲट नाईट? रात्री अचानक हेडलाईट बंद पडल्यास काय करावे? तर याचं योग्य उत्तर आहे स्टॉप सेफली ऑन द रोड साईड अँड यूज हजार्ड लाईट. सुरक्षितपणे थांबा आणि हजार्ड लाईट वापरा. पुढील प्रश्न, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ रेग्युलरली मेंटेनिंग युअर व्हेकल ब्रेक? ब्रेकची नियमित देखभाल का आवश्यक आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑल ऑफ द अबोव. म्हणजेच काय, टू इन्शुअर इफेक्टिव्ह स्टॉपिंग पॉवर, टू अवॉइड ॲक्सिडंट आणि टू प्रोलॉंग ब्रेक सिस्टीम लाईफ या कारणांमुळे. पुढील प्रश्न, हाऊ शुड यू रिॲक्ट टू अ येलो ट्रॅफिक लाईट? पिवळ्या ट्रॅफिक लाईटवर काय करावे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, प्रिपेअर टू स्टॉप सेफली. पुढील प्रश्न, व्हॉट इज द करेक्ट हँड पोझिशन ऑन द स्टिअरिंग व्हील फॉर सेफ ड्रायव्हिंग? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी हात स्टिअरिंग व्हीलवर कुठे ठेवावेत? राईट आन्सर आहे 9 अँड 3 o'clock पोझिशन, 9 आणि 3 वाजण्याच्या जागेवर. पुढील प्रश्न, व्हाय शुड यू अवॉइड युझिंग मोबाईल फोन व्हाईल ड्रायव्हिंग? गाडी चालवताना मोबाईल फोन वापरणे का टाळावे? इट डिस्ट्रॅक्ट द ड्रायव्हर, इलिगल इन मेनी प्लेसेस, इन्क्रीजेस रिस्क ऑफ ॲक्सिडेंट की ऑल ऑफ द अबोव? तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचं आहे. तसेच या टॉपिकवर जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर तसे तुम्ही खाली कमेंट करा, त्या टॉपिकवर अजून व्हिडिओ बनवणार आहे. जर तुम्हाला या PDF फाईल पाहिजे असेल तर लगेचच 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करून द्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपलं जे डेली करंट अफेअर यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता, ज्यावर आपण डेली सकाळी 7 वाजता चालू घडामोडींचा व्हिडिओ आपण त्यावर घेऊन येत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.